केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे। हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 जून रोजी संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लुल्लानगर येथील एका कॅफेत भेटून या खुनाचा कट रचला। सियाना यूट्यूबवर लोहगड किल्ल्याची माहिती काढून तिथल्या धोकादायक जागा शोधल्या, जेणेकरून हत्येचा गुन्हा हा केवळ एक अपघात बसावा। या नियोजनानुसार 18 जून रोजी त्यांनी केतनला लोहगडावरून ढकलून नेऊन त्यांचा खून केला। आमचे प्रतिनिधी अशोक मोराळे आपल्यासोबत जोडले जात आहेत। अशोक, ही धक्कादायक बातमी मिळते। सुरुवातीला वाटणारा घातपात हा एक नियोजनपूर्वक कट होता, हे आता स्पष्ट होतंय। काय अपडेट मिळते? ऋषी, खरं तर या केतन अग्रवाल या खुनामध्ये आता विविध गोष्टी समोर येत आहेत। खरं तर अतिशय शांत डोक्याने आणि नियोजन पद्धतीने हा खून करण्यात आलेला आहे। केतन अग्रवाल याचा खून करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 जून रोजी चेतन चौधरी आणि सिया गोयल हे दोघं जण लुल्लानगर येथील थर्ड वेव नावाचा एक कॅफे आहे, त्या कॅफेमध्ये भेटलेले आहेत। त्याचं सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। त्या फुटेजमध्ये आपल्याला दिसून येत आहे की दोघं जण सायंकाळी 5:30 ते 6 ची वेळ आहे, त्या वेळेमध्ये हे कॅफेमध्ये आत येत आहेत आणि त्याचबरोबर कॅफेमधून बाहेर जात आहे। आणि हा तोच कॅफे आहे की ज्या कॅफेमध्ये या दोघांनी चेतन अग्रवाल याच्या खुनाची तयारी केली आणि त्याच ठिकाणी दोघांनी ठरवलं की त्याला कशा प्रकारे संपवायचं आहे, आपल्या वाटेतनं दूर करायचं आहे। आणि याच ठिकाणी सिया गोयल आहे, तिनं युट्यूबवरती सर्च केलेलं आहे की लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती या दोघांनी त्या ठिकाणी पाहिली। त्या ठिकाणची धोकेदायक ठिकाणी कुठं आहेत, त्या कोणतं असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरती आपल्याला केतन अग्रवाल याला त्या ठिकाणाहून ढकलून देण्यात येईल। नक्कीच या सगळ्या प्रकरणातला तपास आणि समोर येणारी माहिती धक्कादायक आहे, एवढं मात्र नक्की। तुर्तास धन्यवाद या अपडेटबद्दल।